मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, त्याचे उपयोग काय, त्याचे प्रकार काय आणि तुम्हाला माहिती नसलेले भरपूर सारे मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अपघात, आजारपण किंवा दुखापतीमुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी कव्हरेज देते. एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी मासिक किंवा वार्षिक प्रीमियम पेमेंट विरुद्ध अशा पॉलिसीचा लाभ घेऊ शकते. त्या काळात विमाधारकाला अपघात झाल्यास किंवा गंभीर आजाराचे निदान झाल्यास उपचाराच्या उद्देशाने होणारा खर्च विमा पुरवठादाराकडून केला जातो. आता आपण बघू हेल्थ इन्शुरन्सचे प्रकार. 1. इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स. या प्लॅनमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वैयक्तिक इन्शुरन्सची रक्कम मिळते. उदाहरणार्थ, जर आपल्या प्लॅनमध्ये इन्शुरन्सची रक्कम 5 लाख रुपये असेल, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्या पॉलिसीच्या कालावधीसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांपर्यंतचा वापर करू शकतो. 2. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स. अशा प्लॅन्स अंतर्गत एकाच पॉलिसीअंतर्गत सर्व व्यक्तींसाठी एकच इन्शुरन्स रक्कम उपलब्ध असते. ही संपूर्ण रक्कम अनुक्रमे एका व्यक्तीच्या उपचारांसाठी वितरित केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत दुसऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी नंतरचे कोणतेही क्लेम कव्हर केले जात नाहीत. 3. सीनियर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स. वृद्ध व्यक्तींच्या सर्व वैद्यकीय खर्चास अनुरूप असे प्लॅन्स केवळ 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच मिळू शकतात. वृद्धापकाळामुळे विकसित होऊ शकणाऱ्या या विविध प्रकारच्या आजारांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज वाढविण्यात आले आहे. 4. मॅटर्निटी इन्शुरन्ससह हेल्थ इन्शुरन्स. गर्भधारणेदरम्यान होणारा सर्व पूर्व आणि प्रसूतीनंतरचा वैद्यकीय खर्च मॅटर्निटी इन्शुरन्स कव्हरमध्ये कव्हर केला जातो. नवजात अर्भकाच्या वैद्यकीय बिलांचा समावेश पहिल्या 3 महिन्यांसाठीही केला जातो. मात्र, असे प्लॅन्स 2 वर्षांच्या वेटिंग पिरियडसह येतात. 5. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स. कंपन्या असे प्लॅन त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफर करतात. अशा प्रकारच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किफायतशीर असतात आणि कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्याची रणनीती म्हणून वितरित केल्या जातात. तथापि, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जोपर्यंत आपण कंपनीत नोकरी करता तोपर्यंतच हे इन्शुरन्स कव्हर मिळू शकते. 6. टॉपअप हेल्थ इन्शुरन्स. बऱ्याचदा हेल्थ इन्शुरन्स कव्हर घेताना आपण अंदाजित केलेल्या उपचारांचा खर्च कालांतराने वाढू शकतो, जरी आपल्या इन्शुरन्सची रक्कम अपरिवर्तित राहिली तरीही. अशा परिस्थितीत आपण स्वतंत्र पॉलिसी खरेदी करण्याऐवजी आपल्या सध्याच्या कव्हरसाठी टॉपअप घेणे निवडू शकता. आता आपण बघू हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सचे फायदे काय आहेत ते. 1. हॉस्पिटलायझेशन खर्च. तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असणारी कोणतीही वैद्यकीय स्थिती स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये कव्हर केली जाते. तथापि, जेव्हा इन्शुरन्स प्लॅन्सचा लाभ घेतला गेला नव्हता तेव्हा या रोगाचे निदान पूर्वीच झाले नसेल तरच क्लेमवर प्रक्रिया केली जाते. 2. प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन चार्जेस. हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा खर्च जसे की निदान खर्च आणि डॉक्टरांचे शुल्क हेल्थ इन्शुरन्स प्लसद्वारे कव्हर केले जाऊ शकतात. औषधे, नियमित तपासणी, इंजेक्शन्स इत्यादी डिस्चार्जनंतरच्या खर्चाची परतफेडही बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांकडून केली जाते. 3. आयसीयू रूम चार्जेसवर कोणतीही मर्यादा नाही. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये आयसीयू बेड शुल्क देखील समाविष्ट केले जाते. विमाधारक व्यक्ती खासगी खोलीत राहणे देखील निवडू शकते, ज्याचा खर्च संबंधित इन्शुरन्स कंपनीवर, इन्शुरन्स कंपनीच्या विवेकबुद्धीनुसार विशिष्ट रक्कम किंवा एकूण इन्शुरन्स रकमेपर्यंत बिल दिले जाऊ शकतो. 4. रूम रेंट कॅपिंग नाही.
रुग्णालयातील खोल्यांचे खोली भाडे अशा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केले जाते, ज्यामुळे विमाधारक व्यक्तींना आरामात बरे होण्यास मदत होते. अशा प्रकरणांमध्ये वितरित केलेली एकूण रक्कम इन्शुरन्स कंपनीद्वारे आधीच निश्चित केली जाते. 5. डेकेअर प्रक्रिया. डायलिसिस, मोतीबिंदू, टॉन्सिलेक्टॉमी इत्यादी रुग्णालयांमध्ये डेकेअर उपचारांसाठी होणारा खर्च बहुतेक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये समाविष्ट केला जातो. 6. रोड ॲम्ब्युलन्स चार्जेस. प्रमाणित हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी झालेल्या कोणत्याही रुग्णवाहिकेच्या खर्चाचा समावेश आहे. याचा महत्त्वपूर्ण फायदा होतो कारण प्रीमियम रुग्णालये बऱ्याचदा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. 7. नो क्लेम बोनस. प्रत्येक नो क्लेम वर्षासाठी विमाधारक व्यक्तींना पुढील वर्षांमध्ये सवलत किंवा जास्त सम इन्शुअर्ड अतिरिक्त खर्च न करता वाढविली जाते, जी दरवर्षी देय असलेले प्रीमियम शुल्क कमी करण्यास किंवा त्यांचे विमा संरक्षण वाढविण्यास मदत करू शकते. 8. डेली हॉस्पिटल कॅश कव्हर. निर्धारित संस्थांद्वारे दररोज रोख भत्ता दिला जातो, ज्यामुळे व्यक्तींना रुग्णालयात दाखल होण्याच्या काळात वेतनाचे नुकसान भरून काढता येते. 9. शून्य कोपेमेंट. नामांकित इन्शुरन्स कंपन्या विमाधारक व्यक्तीच्या उपचार प्रक्रियेदरम्यान तयार होणारी संपूर्ण वैद्यकीय बिले सम इन्शुअर्डपर्यंत कव्हर करतात. 0 कोपेमेंट रुग्णाची आर्थिक जबाबदारी कमी करते, ज्यामुळे तिला पूर्णपणे रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी मिळते. 10. डोमिसिलरी केअर. होम हॉस्पिटलायझेशनसाठी केलेल्या सर्व खर्चासाठी कव्हरेज कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाते. यामध्ये रुग्णाच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह उपचारासाठी देय असणारी औषधे, नर्सची फी, इंजेक्शन आदींचा समावेश आहे. आता आपण पाहूया हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना आपण काय पाहावे. 1. लाभ आणि इन्शुरन्सची रक्कम. एखाद्या व्यक्तीचे वय आणि वैद्यकीय इतिहासानुसार इन्शुरन्स प्लॅनची निवड केली पाहिजे. तसेच विमा प्रदात्याने वाढविलेले कव्हरेज फायदे तसेच कोणतेही क्लेम करण्यापूर्वी प्रतीक्षा कालावधी पहा. 2. इन्शुरन्स कंपनीची बाजारपेठेतील प्रतिष्ठा. काळजीपूर्वक विश्लेषण करणे हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण तो क्लेमच्या रकमेच्या वितरणासाठी लागणारी पद्धत आणि वेळ प्रतिबिंबित करतो. 3. क्लेम सेटलमेंटचे प्रमाण हे तयार केलेल्या सर्व वैद्यकीय बिलांची पूर्तता करण्यासाठी विनंती केलेली रक्कम यशस्वीरित्या प्राप्त झालेल्या क्लेम्ससाठी अर्ज केलेल्या विमाधारक व्यक्तींची टक्केवारी दर्शवते. 4. सॉल्व्हन्सी प्रमाण हे एकाच वेळी एकाधिक क्लेम्सच्या बाबतीत कंपनीची अल्पकालीन आणि दीर्घकालीन लायबिलिटी पूर्ण करण्याची क्षमता दर्शवते. उच्च सॉल्व्हन्सी गुणोत्तर एखाद्या कंपनीचे चांगले व्यवस्थापन दर्शवते. 5. व्यवसायातील वर्षांची संख्या. इन्शुरन्स कंपनीचा अनुभव सर्व क्लेम कशा प्रकारे सेटल केले जातात तसेच निधी वितरणाच्या पद्धतीबद्दल बरेच काही सांगून जातो. 6. नेटवर्क रुग्णालये. जास्त संख्येने नेटवर्क रुग्णालये उपचारासाठी आवश्यक असलेल्या कॅशलेस क्लेम ट्रान्सफरची खात्री करतात. उपचार प्रक्रिया सुलभ करून थर्ड पार्टीच्या सहभागाच्या अडचणी कमी केल्या जातात. 7. नूतनीकरणाची क्षमता. अशी इन्शुरन्स कंपनी निवडा ज्यांच्या पॉलिसींमध्ये आजीवन नूतनीकरणाची तरतूद आहे. अशा सुविधेमुळे व्यक्तींना कोणत्याही अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यास मदत होते. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मित्रांनो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की कमेंट्स करा.